नमस्कार. आज आपण बघणार आहोत बोंबील भात. त्यासाठी इथे एका टोपात मी 1 वाटी तांदूळ घेतलेले आहेत. ते आपल्याला स्वच्छ धुवून घ्यायचे आहेत आणि तांदळाच्या दुप्पट पाणी ठेवून त्यावर झाकण ठेवून हे आपल्याला अर्ध्या तासासाठी भिजत ठेवायचे आहेत. एका वाटीत आपल्याला सुके बोंबील घ्यायचे आहेत. मी 4-5 बोंबील कापून त्याचे तुकडे करून इथे घेतलेले आहेत. त्यात आपल्याला 1 चमचा मीठ आणि अर्ध्या लिंबाचा रस टाकायचा आहे आणि हे हाताने मिक्स करून घ्यायचं आहे. हे आपल्याला 10-15 मिनिटे तसंच ठेवून नंतर धुवून टाकायचं आहे. एका टोपात आपल्याला 3 चमचे तेल घ्यायचं आहे. तेल गरम झालं की आपल्याला त्यात 4 ते 5 काळी मिरी टाकायची आहेत आणि 2-3 मिनिटांसाठी तेलात परतून घ्यायचे आहेत. आता आपल्याला यात 4-5 बारीक चिरलेला लसूण टाकायचे आहेत. लसूण आपल्याला चांगली भाजून घ्यायची आहे. लसूण चांगली भाजली की आपल्याला त्यात 2 मध्यम आकाराचे बारीक चिरलेले कांदे टाकायचे आहेत. कांदा आपल्याला चांगला गुलाबी रंग येईपर्यंत परतून घ्यायचा आहे. कांदा लवकर भाजला जावा यासाठी आपल्याला त्यात मीठ टाकायचं आहे आणि कांदा परतत राहायचा आहे. कांद्याला गुलाबी रंग आल्यावर आपल्याला त्यात 1 लहान आकाराचा बारीक चिरलेला टोमॅटो टाकायचा आहे आणि मऊ होईपर्यंत परतत राहायचं आहे. टोमॅटो चांगला मऊ झालेला आहे. आता आपल्याला यात अर्धा टीस्पून हळद, आवडीनुसार मिरची पावडर, अर्धा टीस्पून पावभाजी मसाला, पाव टीस्पून बिर्याणी मसाला आणि अर्धा चमचा गरम मसाला पावडर टाकायची आहे. आता हे चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे. आता आपल्याला यात वांगा आणि बटाटा टाकायचा आहे. मी 1 लहान आकाराचा वांगा आणि बटाटा कापून फोडी करून घेतल्या होत्या, त्या यात टाकत आहे. हे आपल्याला चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे आणि आपल्याला यावर झाकण मारून हे मंद गॅसवर ठेवायचं आहे. मध्ये मध्ये झाकण काढून आपल्याला हे परतत राहायचं आहे. आता आपल्याला यात आपण स्वच्छ धुवून घेतलेले बोंबील टाकायचे आहेत आणि पुन्हा हे मिक्स करून घ्यायचं आहे. यावर झाकण मारून हे 2 मिनिटांसाठी मंद गॅसवर ठेवायचं आहे. आपण अर्ध्या तासासाठी तांदूळ भिजत ठेवलेले होते, त्यांना अर्धा तास झालेला आहे. ते आपल्याला यात आता टाकायचे आहेत आणि तांदूळ भिजण्यासाठी जे पाणी ठेवलेलं होतं तेही पाणी आपल्याला यात टाकायचं आहे. भात शिजण्यासाठी जेवढं पाणी गरजेचं आहे तेवढं पाणी आपल्याला यात टाकून घ्यायचं आहे. भाताला उकळी येईपर्यंत आपल्याला गॅस मोठा ठेवायचा आहे आणि उकळी आल्यावर आपल्याला गॅस मंद करून हा भात शिजवून घ्यायचा आहे. भाताला उकळी आलेली आहे. आता आपल्याला गॅस मंद करायचा आहे आणि आपल्याला आता भातात चवीनुसार मीठ टाकायचं आहे. भात आपल्याला पळीने मिक्स करून घ्यायचा आहे आणि मंद आचेवर शिजू द्यायचा आहे. आपल्याला भातात बारीक चिरलेली कोथिंबीर टाकायची आहे. कोथिंबीर चांगली मिक्स करून घ्यायची आहे आणि गॅस बंद करून भातावर झाकण मारून असाच 10 मिनिटं गॅसवर ठेवायचा आहे. इथे आपला बोंबील भात बनवून तयार आहे.